गौरी, तू तुझ्या आईशी बोलतेस हे विसरू नकोस. आई, एक तर तू स्वतःच घर सोडून गेलीस आणि वर आम्हाला नाती समजावून सांगतेस. हे बघ गौरी, अगदी वडिलांसारखंच बोललं पाहिजे असं नाहीये. बोलणार मी बाबांसारखं. आणि का नको बोलू? वडील आहेत ते माझे, अभिमान आहे मला त्यांचा. अच्छा, तू मला शहाणपणा शिकवतेस? नाही, पण आता शिकवावं लागणार आहे असं वाटतंय. गौरी, आई, आता मी मोठे झालोय. आईचं कर्तव्य जर विसरली असशील ना तर ठीक आहे. निदान अशा प्रसंगी बायकोचा धर्म तरी विसरू नकोस. गुड मॉर्निंग. हाय, मॉर्निंग. अरे आज मी सकाळी इतकी लवकर कशी आली? मी सकाळी उठून पार्क मध्ये गेले होते ना, तेव्हा उजाडलंही नव्हतं. व्यायाम केला, जॉगिंग केलं, असं मस्त फ्रेश वाटतंय. गुड, व्हेरी गुड. चल ब्रेकफास्ट करूया. नाही, तुझ्या बरोबर अजिबात नको. तू इतका हादरतोस ना की मला कंट्रोल करणं मुश्किल जाईल. मी एकटी रूम मध्ये खाईन. हिनी, आधीच इतके एक्सरसाइज करतेस. आणि बारीक होणं म्हणजे उपास करणं नाही. मॅगझिन्स मध्ये फोटो छापून यायला हवे असतील ना, तसं स्लिम अँड ट्रिम राहावंच लागतं. अगं मॅगझिन मध्ये फोटो छापून येतील तेव्हा ना. फोटो छापून येतील, तू बघशीलच. यावेळेचं माझं फोटो सेशन इतकं सॉलिड झालंय ना की मुंबईच्या सगळ्या फॅशन मॅगझिन्सनी माझे फोटो मिळवण्याकरता रांग लावली आहे. चालतंय, तुला नाही कळणार. इडियट, वेस्ट ऑफ टाइम. काय आहे भडसळ? तुमचा राजीनामा का? कशासाठी? मासाहेब, माझ्याकडून मी खूप प्रयत्न केला, पण माझ्यासमोर याच्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ठीक आहे, आपण त्याविषयी नंतर सावकाश बोलू. पण आम्हाला सांगा, हा राजीनामा द्यायला तुम्ही घरी का आलात? नाही म्हणजे घरी यायला आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण आता कंपनीचा कारभार आम्ही बघत नाही ना. आम्ही दोन्ही मुलांवर सगळं काम सोपवलेलं आहे. मला कल्पना आहे मासाहेब, आपण कंपनीच्या कारभारात प्रत्यक्ष लक्ष घालत नाही, पण आमच्या दृष्टीने आपणच कंपनीच्या प्रमुख आहात. आपल्या हाताखाली, आपल्या मार्गदर्शनानुसार इतकी वर्षे इमाने काम केलं. त्या राजीनामा सुद्धा आपल्याच हाती सोपवावा असं मनापासून वाटलं. ठीक आहे, आता सांगा, राजीनामा का दिला आहात? मासाहेब, कंपनीतलं वातावरण अतिशय गढूळलेलं, दूषित झालं होतं. आमच्यासारख्या सिनियर्सना VRS घेण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे VRS सक्तीची करता येत नाही, म्हणून आमच्यासारख्या सिनियर्सना पदोपदी अपमानित करण्यात येत होतं. भडसळ, काय सांगताय तुम्ही? आमच्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. कोण करतं हे? माझे रागवू नका. माझा चोरी करण्याचा हेतू नाहीये. हे पहा, तुम्ही जे काय सांगाल ते खरं सांगाल याची खात्री आहे आम्हाला. सांगा. मेघना मॅडम, आमचं वय, आमची सिनियरिटी, कंपनीशी असलेलं आमचं
भावनिक नातं काहीही विचारात न घेता मेघना मॅडम एकदम तोंड सोडतात. आमची बाजूही ऐकून न घेता सगळ्यांसमोर अपमान करतात. हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे गेले माझे. सहन करण्याची गरजच काय आहे? पण ते मालक झाले म्हणून त्यांना असं कुणावरही तोंडसुख नाही घेता येत. हा तुमचा मोठेपणा आहे माझे. मोठेपणा कसला हो, साधी माणुसकी आहे. पण ही माणुसकी आम्हाला आमच्या पुढच्या पिढीपर्यंत नाही पोहोचवता आली याची खंत निश्चित आहे. बरं आम्हाला एक सांगा, तुम्हाला जर एवढं अपमानित केलं जात होतं, तुम्ही VRS घ्यावीत म्हणून ही सगळी खेळी खेळली जात होती, तर मग तुम्ही युनियनकडे का नाही गेलात? मासाहेब, अहो आपल्या आणि गोवर्धन साहेबांच्या राज्यात युनियनकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. किंबहुना आपल्या कंपनीत युनियन आहे याचा विसर पडावा असंच आदर्श वातावरण होतं आपल्या कंपनीत. त्यामुळे आताही युनियनकडे जाऊन तंटा बखेडा करून काहीतरी हक्क दाखवावा असं नाही वाटलं. खरं सांगायचं तर मन विटलंय, उदास झालंय. म्हणून हा राजीनामा. आणखी एक विनंती आहे, अजून वेळ गेलेली नाहीये. कंपनीला आपली फार फार गरज आहे. कृपा करून कंपनीला जपा. येतो मी. घ्या, काय मग वाचा. तो ऐसी दिवाकर, भडसावळ्यांसारख्या इतकी वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केलेल्या माणसाला राजीनामा द्यावासा का वाटला? मा भडसावने स्वतःच्या मर्जीने राजीनामा दिलेला आहे. तुम्ही राजीनामा द्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं नव्हतं. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगावी लागते असं नाहीये. तुम्ही किंवा विशेषतः मेघनाने त्यांच्यावर ही वेळ आणली, याचा अर्थ काय? मा मीही थोडं स्पष्ट बोलतो. तुम्ही वाटण्या केल्या, आमच्यावरती विशिष्ट जबाबदारी दिली, ती जबाबदारी आम्ही उचलावी, स्वतंत्रपणे कारभार करावा असं खरंच मनापासून वाटतंय का तुम्हाला? दिवाकर, उगीच वरवर बोलायचं, पोकळ आश्वासनं द्यायची, हे आमच्या स्वभावात बसतच नाही. तुम्ही हे चांगलं ओळखून आहात. आम्ही तुमच्या हातात कारभार सोपवला तो स्वच्छ मनाने. होय ना मा, मग थोडा विश्वास टाका ना आमच्यावरती. मा, तुमच्या मनात कंपनीबद्दल जी भावना आहे तीच आमच्याही मनात आहे. मेघना जर का काही नवीन पद्धत अंमलात आणते तर त्याच्या मागे कंपनीचं भलं व्हावं हाच हेतू आहे. दिवाकर, व्यवहार आम्हालाही कळतो, पण त्यासाठी माणुसकी बाजूला ठेवावी लागते हे नाही आम्हाला पटत आणि कधीही पटणार नाही. हे तुम्ही सांगा जरा समजावून मेघनांना. तुम्ही सांगणार आहात का आम्ही सांगू? मा, जर का कोणावरती एखादी जबाबदारी सोपवली तर त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करणं बरं असतं का? मला वाटतं मा, मेघना जे करते ते तिला तिच्या पद्धतीने करू दे. सध्या तरी तुम्ही तिच्याशी काहीही बोलू नका.
आपण मा प्लीज. मा, तुम्ही रिटायर्ड होण्याचा निश्चय केला असेल ना, तर खरंच आराम करा ना तुम्ही. मा, मी तुमचा मुलगा तुम्हाला शब्द देतोय की तुमच्या कुठच्याही कृतीचा तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार नाही. हॅलो विशाल, हां बोल. कामात आहेस का? नाही ग, बोल. नाही, खूप एकटं एकटं वाटत होतं मला. डिप्रेशन आलंय म्हणून फोन केला मी तुला. नाही, बरं केलंस. अशा वेळेला कोणाशी तरी बोललेलंच बरं असतं. बाबांना केव्हा जामीन मिळेल विशाल? माझा धीर आता सुटत चाललाय. गौरी, तूच असं म्हणालीस तर कसं होईल? हे बघ, आज तुझ्या वडिलांना फक्त तुझाच सपोर्ट आहे. विशाल, पण बाबांसमोर मी अक्षरशः उसनं अवसान आणते, पण जेव्हा एकटी असते तेव्हा मला खूप उदास वाटतं मला विशाल. हे बघ, फक्त थोड्या वेळाचाच प्रश्न आहे. गेली कित्येक दिवस आणि कित्येक रात्र मी याच आशेवर वाट पाहते. हे बघ गौरी, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? असं काय म्हणतोयस तू? म्हणून तर मी तुला फोन केला ना, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून. हा मग बस, मनातल्या सगळ्या शंका कुशंका काढून टाक आणि आता शांतपणे झोप पाहू. आणि हे बघ, अगोदर रडणं बंद कर पाहू. ओके, गुड नाईट. या, गुड नाईट. त्या भडसावळेंनी राजीनामा दिलाय. केव्हा? कुणाला? मला भेटले आणि दिलाय राजीनामा. अच्छा, म्हणजे हा भडसावळे असा खेळ खेळतो. मा भडकल्या होत्या माझ्यावरती. कंपनी चालवते का मनमानी करता म्हणून विचारत होते. अरे कमाल आहे. आपण काय भडसावळ्यांसाठी काही वेगळे नियम ठेवले होते का? कंपनीतल्या सगळ्या सिनियर स्टाफसाठी आपण सेम नियम ठेवले होते. आता यांना जर VRS घ्यायची नव्हती, राजीनामा द्यायचा होता, त्याला आपण काय करणार? आणि बाय द वे, टेल मी, यांनी राजीनामा दिला म्हणून आपल्या कंपनीचा फायदा झालाय की नुकसान? VRS चे पैसे वाचले, कंपनीचा फायदाच झाला ना? अगं मला पटतंय सगळं, मला सगळं पटतंय तुझं म्हणणं. माना पटवून देणं जड जाते मला. दिवाकर, मी एकदा बोलू का मानशी? नाही, नको नको. ह्या मानच्या सध्याच्या प्रकृतीच्या अवस्थेमध्ये तू आणि मानी समोरासमोर भेटणं सध्या योग्य नाही. हे बघ मेघना, मानची काम करण्याची पद्धत जुनी आहे, तुझी नवीन आहे, व्यवहारी आहे. ती त्यांना पटणार आहे का? पटणार नाही की पटवून घेणार नाही? बाई, काहीही असलं तरी आपल्याला पाहिजे ते आपण करतोय ना, मग झालं की. उगाच नसते संघर्ष हवेत कशाला? मी काय म्हणतोय ते तुला पटतंय का? हो. अजी, कामात आहेस? नाही नाही, या ना. बोला, काय विशेष? एक चांगली बातमी आहे. हा, विनायक काकांचा जामीन अर्ज उद्या मंजूर होईल आणि ते सुखरूप घरी परततील. अरे वा, काय छान बातमी आणली तो. शाबास, खरंच फार मोठं काम केलं सागर तुम्ही.
सागर, आम्ही आणखीन एक जबाबदारी टाकणार आहोत तुमच्यावर. काम थोडं अवघड आहे, पण आमचं मन सांगतंय की हे काम फक्त तुम्हीच करू शकाल. आजी, तुला माझ्याबद्दल एवढा विश्वास वाटतोय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. सांग ना, काय काम करायचंय? आपले भडसावळे आहेत ना, त्यांनी राजीनामा आणून दिला आमच्याकडे. भडसावळे साहेबांचा राजीनामा? पण त्यांनी तुझ्याकडे का दिलाय? ते आम्हाला अजूनही कंपनीचे प्रमुख मानतात म्हणून. सागर, भडसावळे इथून गेल्यापासून आम्ही विचार करतोय. दिवाकरांशी सुद्धा बोललो आम्ही या बाबतीत, पण कंपनी चालवण्याबाबतचे त्यांचे आणि आमचे विचार फार वेगळे आहेत. नाही, बरोबर आहे. मग आता काय करायचंय? काय करायचं ते तुम्ही ठरवायचं, पण आम्हाला आपलं वाटतं की आपल्या कंपनीतल्या जुन्या माणसांवर पुन्हा अशी वेळ नाही येता कामा. आपल्याला कंपनीचं हित तर पाहायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्या माणसांचंही हित नको का पाहायला? आजी, मी तुला शब्द देतो, भडसावळे साहेब आपला राजीनामा मानाने परत घेतील आणि यापुढे कंपनीतला कुठलाही माणूस अशा प्रकारे कंपनी सोडून जाणार नाही. सागर, एक लक्षात ठेवा, हे काम करताना तुम्हाला आपल्याच माणसांचा खूप विरोध होईल. त्याला खंबीरपणाने तोंड द्यायचंय. आहे तुमची तयारी? आजी, लढाई सत्याची, न्यायाची, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तू माझ्या पाठीशी आहेस. आता नाही मी मागे हटणार. येऊ मी? गुड नाईट. आजी, हा, अरे गुड नाईट. तुम्हाला बोलवलं आहे साहेबांनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय विनायक रणदिवे, आम्ही तुम्हाला एवढं गुड मॉर्निंग म्हटलं, तुमच्या चेहऱ्यावर साधी रिएक्शन नाही. बरं असो, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो. खुश व्हाल तुम्ही. हो, उद्या तुम्ही सुटणार. काय परत रिएक्शन नाही? बरोबर आहे, तुम्हाला टेन्शन आलं असेल. आनंदापेक्षा तुम्हाला जास्त टेन्शन आलं असेल. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. इथे टेन्शन नव्हतं काही, सगळं फुकट सरकारी. टेन्शन तर बाहेर आहे. खायला काय घालणार बायका पोरांना? नोकरी पण गेली तुमची, सरकारी नोकर होता ना तुम्ही. मी पण एक सरकारी नोकर आहे.
मी तुम्हाला एक मदत करू शकतो विनायक रणदिवे. काय आहे, महालक्ष्मीचं मंदिर माहिती आहे तुम्हाला? ते माझ्या अंडरमध्ये येतं. तिथे तुम्ही तुमच्या बायका पोरांना घेऊन भीक मागू शकता. कसं दिसाल ना तुम्ही, तुमची बायको, तुम्ही. राग आला? येतो.